नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत नारळाच्या दुधातली प्रॉन्स करी आणि त्यासाठी आपण पूर्वतयारी म्हणून लाल बेडगी मिरची पाण्यात भिजत घालायची आहे 1 2 ते 3 तास आणि नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदे, आलं लसूण, भिजत घातलेली लाल बेडगी मिरची, त्यामध्ये हळद, धना जिरा पावडर, लवंगी मसाला आणि ही आपण चिंच भिजत घातलेली चिंच घालायची आहे आणि चवीनुसार मीठ। चला तर आपण बारीक करून घेऊ। चला तर प्रॉन्स करी करण्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घालायचं आहे। तेल तापल्यावर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान लाल होईपर्यंत परतायचा आहे। त्यानंतर मग आपण बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतायचा आहे। झाकण देऊन 2 ते 3 मिनिटं शिजवायचं। बघा किती छान तेल सुटलंय। मसाला छान अजून झाकण काढून 5 ते 7 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। तो सगळा कच्चापणा आपल्याला काढायचा आहे। बेडगी मिरची जर शिजली नाही तर कच्ची वाटते खाण्यात। मसाला छान भाजून झालाय, आपण नारळाचं दूध ॲड करूया आता। छान एकत्र करून घ्यायचं आहे। आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये, जशी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तशी। गॅस फास्टवर ठेवायचा आहे आणि ग्रेव्हीला छान उकळी फुटून द्यायची आहे। छान उकळी फुटली आहे। आता आपण याच्यामध्ये कोलंबी टाकून घेऊया। कोलंबी टाकल्यानंतर आपण झाकण देऊन 10 मिनिटं कालवण शिजवणार आहोत। झाकण काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। चला तर आपली प्रॉन्स करी रेडी आहे।